Hello, this is Atlina and you're watching Incoa News. Chimbal villagers have reiterated their firm demand to scrap the proposed Unity Mall project and oppose any further construction at this site. After a meeting with Chief Minister Dr. Pramod Sawant, the villagers were informed that a fresh study and demarcation involving the National Institute of Oceanography and other concerned departments will be carried out by Friday. Despite being told that Rs 25 crore has been spent on the project, the villagers said they will continue their hunger strike until the project is scrapped. की युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे स्क्रॅप करपाचे. सो ताचेर एक आमचे खूप मोठे डिस्कशन जाले आणि त्या हेतून त्या डिस्कशनात ते अजून युनिटी मॉलाच्या बाबतीत ठाम आसा. एक जालें. दुसरी गोष्ट जी आसा प्रशासन स्तंभ हे जाय जाल्यार आपूण स्क्रॅप करता अशें ते म्हणपाक लागले. तर जालें अशें की हे जे आमचे वेटलँड जे आसा ताचे हे कशें आसा तेंच्यांनी जे कितें नोटिफिकेशन वगैरे जे कितें काडलेले आसा वेटलँड म्हणून दोन वेगवेगळी नोटिफिकेशन आसा ती कितकी चुकीची आसा ते आमचे बाय मेलिसा डॉक्टराक सारखे सविस्तर सांगले आणि ताका लागून आम्ही खंयच्याच बाबतीन कॉम्प्रोमाइज जावपाक ना हे आम्ही तांकां ठामपणान सांगलेले आसा. तांच्यांनी हे जे आंदोलन जे आसा आमचे फाटी घेवचे अशें आमकां सांगले. आमी सांगले ते शक्य ना, कारण हे आतां चिमलकाराचें आंदोलन उरूंक ना. हे संपूर्ण हे गोंयकाराचें आंदोलन जाल्लें आसा आनी हांगासर हजारो लोकांचो पाठिंबा आमकां आसा. दुसरी गोष्ट जेन्ना ताका आमी पटोवन दिलें की हो युनिटी मॉल जो आसा तो कित्यान येता झोन ऑफ इन्फ्लुएन्सान येता म्हणून त्यावेळेर तो एका हेचेर मताचेर पावलो आणि म्हणपाक लागलो आमी आमचो जो हायड्रोलॉजिकल जो रिपोर्ट आसा आमच्या हितून केल्लो आणि त्यांचो कितको चुकीचो आसा हे आमी जेन्ना दाखोवन दिलें अशें तेंच्यांनी म्हटलां की शुक्रारा दिसा हे दोनूय जे आमचे हे जे आसा पळय न्हू आमचो आणि त्यांचो सरकार आसा ते आपली जी टीम हाडटलो आणि तुम्ही आमची टीम हाडा आणि थंय ते व्हेरिफिकेशन करूया म्हणून. तरी तांकां तेच सांगले आमी की हे जे तुम्ही कितें केल्ले आसा आदी कळस बांदलो तुम्ही आणि आता कितें घालता पांयां घालता. आमकां तुम्ही कळयले हो प्रोजेक्ट हाडटा तो ना कळोवंक ना आणि आयज तुम्ही सांगता हो प्रोजेक्ट आसा तो हे ना आमी फाटी घेवपाक शकना कारण एका इतको खर्च इल्लो आसा आतापर्यंत 25 कोटी सुमार बरोबर हो 25 कोटी सुमार ते म्हणटा हे जाल्लो आसा. अरे बाबा आमी तांकां विचारलें हे फक्त तुम्ही कितें आमी तुमकां आयते सापडले आमचो बळी कित्या खातीर घेता तुम्ही. सो हे आमी सगळे ठामपणान सांगलेले आसा. स्टडी शुक्रारा तो करतलो तेगे स्टडी करतलो आणि आमची टीम आम्ही केल्ली आसा प्रायव्हेट स्टडी आणि त्यांची टीम तरी रिवायज करतलो NIO मागीर हायड्रोलॉजी ते करतलो तो आणि तो मागीर पळयतलो युनिटी मॉल खंय येता काय ना आमच्या प्रमाणे येता. म्हणजे तुमची टीम असेल त्या टायमार आमची टीम आमचे ऑलरेडी ताका आमी सर्वे बी दिल्लो आमी केला. कितले दिसाचो टाइम व्हॉट इज द शुक्रारपर्यंत रिवाइज म्हणटा पळय तेन्ना कितें ते फर्स्ट द एक्झिस्टिंग नोटिफिकेशन आसा पळय त्या तितून खूप डिस्क्रिपन्सीज आहा. म्हणजे सर्वे नंबर्स रॉंग घातलेले आहा. मागीर टोटल आहा पळय ती खूप हे आसा जी एरिया
एरिया म्हणले ती चुकलेली आसा आणि जे एज पर एनआयन रिकमेंड केल्ले पळय ते प्रमाण ना ते सो ह्या आमी ताका बरोवन दिल्ले आसा सो त्या प्रमाण ते करता म्हणटा रिवायज नोटिफिकेशन करता म्हणटा सो रिवाइज म्हणल्यार तितूंतली वस्तू काडटले ते ना एरिया डिमार्केट करतले ती आजून वेटलँड डिमार्ट करूंक ना न्हू ते करतले मात तो ठामपणे हा की युनिटी मॉल तो जायत म्हणटा तो म्हणटा कॉम्प्रोमायज आपूण रेडी ना म्हणटा फाटी घेवपाक कित्याक तेचे 24 कोटी सुमार स्पेंड जाला म्हणटा 24 जाला म्हणून घेयना म्हणटा तो. 24 कोटी झाले म्हणता 24 कोटी म्हणजे किती केलं? किती 24 कोटी किती झाले? हे चालले काय म्हणता? दिल्ली वचून त्यांनी सांगला म्हटला दिल्ली वचून त्यांनी कन्वे केला म्हणटा मग तो कितें म्हणटा या सगळे ते म्हणटा ते म्हणटा 24 कोटी स्पेंड जाला न्हू तो सरकाराची ते मागीर तो ना पण कित्याक लागून स्पेंड केले ते चालले तुम्ही दिल्ली वचून तेंच्यांनी डिस्कशन केला खंयचेर सो म्हणटा ते थंयसून काय तिंका हे फीडबॅक तसो मेळोंक ना कोणाकडे केलं हे दिल्ली ते आमकां डिटेल सांगूंक ना ना 25 कोटी तो हुंय स्पेंड केले कोणाक स्पेंड केले हे सगळे करपाक आता काम एक्सकॅव्हेशन सगळे काम चालू जालें तेजेर केला म्हणटा ते 25 crore स्पेंड केला म्हणून जेन्ना सीएमान आमकां सांगलें तेन्ना आमी मातशे टर्न जाले सर ते इट इज जस्ट बिगिनींग ते आतां कितें मातशें क्लिनींग आनी तेणी पत्रे ते शीट लावन सर कवर केला सो आमी विचारूंक ना एक्झॅक्टली कित्याक केलें ते की तितलो टायम आमचे नासलो पूण आमी सरळ सांगले जर तुमी आतां ऑलरेडी 25 crore हेजेर एक्सपेन्स केले आनी तेवूय तुमी विदावट टेकिंग एनीबडी इन कॉन्फिडन्स आमकां आतां कळटा लोकांक ग्रावंड आमी जे विलेजर आहा तांकां आमकां आतां कळटा तुमी अशें इतले व्हायलेशन केलां इतले आनी ताका लागून सीएम म्हणटा आपूण परत स्टडी करतलो 2 दीस तेणी मागला सो हे म्हणलें तूं कर पूण आमी ताका सरळ सांगला सर आमचें ऑलरेडी डिसिजन जाल्लें आसा आनी तुमकां आमी सांगलेलें आसा आमकां आतां नॉट ओन्ली युनिटी मॉल प्रशासन एनी कायंड ऑफ कन्स्ट्रक्शन आमकां नाकात न्हय आनी दॅट इज मॅसेज इज व्हेरी क्लियर आनी ही म्हणलें आमकां 3दां सांगलां आनी आयज तुमकां तेंच सांगता म्हटलें आनी आयज आमी येयल्ले सर तुजें डिसिजन आयकोपाक तुवें म्हणलें आपल्याक 2 दीस टायम दी आय एम ऑल्सो विथ यू तुमच्या लोकांची भायना आसा पूण समजता पूण आय कॅनॉट टेक इमिजिएटली नाव सर मिड नायट तुमीच पयला आयकलां आसता तिणें सांगलें सो जस्ट 2 दीस टायम दी वील तुमकां जाय तशेंच म्हणटा आपूण करतलो आमी म्हणलेलें हें आयकोपाक येयल्ले नॉट टू आमी आतां ती मॅडमीन ते सगळे तेका कितें आतां डिस्क्रिपन्सी सगळे हायलायट करून ते नजरे काडला सपोज आतां तूं आमकां आमीचो जर एका प्रकारा विरोध आसात कोणाचे तितून डिफरन्स ना आनी आमचो नो देर इज नो स्कोप फॉर कॉम्प्रोमायज आमी तो डिस्क्रिपन्सी काडला कित्याक स्क्रॅप जालो मागीर परत ते अशें परत आतां आयटी पार्क पयलीं हेल्थ सिटी येयले आतां युनिटी मॉल फुडें मागीर कशें जावंक जायना आनी तुमी कशी डिस्क्रिपन्सी आसात ती तुमी सगळे डिस्क्रिपन्सी आसा ती सॉल्व करून एकदम प्रोटेक्ट सीएमान कालूच स्टेटमेंट दिला ते बायोडायवर्सिटी फंक्शन आले जस्ट कंप्लीट की आपूण लॉस आय विल मेक अ व्हेरी स्टिंजंट लॉस की अशें जावंक जायना म्हणून सो हेवूय तुमी कन्सिडर करा टू मेक दॅट आनी फुडें केन्ना अशें जावंक जायना म्हणून आनी जे 25 कोटी म्हणटा तेणें आतां एक्सप्लेन जाला ती आमी म्हणला सर एका कोण तरी जबाबदार आसतलो आनी आमी सरळ सांगला एका जबाबदार आसा तुमचो पर्यटन मंत्री रोहन गांवटे आनी हे जर तुमचे लॉस जाला ते तेजे कडेन तूं रिकवर करा सर आनी तुमचे लॉस भरून काडा आनी एन्श्योर करा अशें आनी फुडें अशें केन्नाच घडोंक जायना म्हणून आमी क्लियर मॅसेज सीएमाक दिल्ली आसा He is going to do a fresh study and demarcation on site with NIO team, with WRD Madam Melissa, could you just come in the department. And besides the department, he is also going to declare the rest of the area as biodiversity park. कारण आमकां आश्वासन आता दिल्या ओके ऑन फ्रायडे डिमार्केशन फ्रेश आणि फ्रेश स्टडी ऑन साइट जातले आणि ते आता